सागर आगिवले गाडी थोडी बाजूला काढा का मॅन ऑफ द सिरीज आहे अमोल ठाकूर यांचा सन्मान वारे वाहत आहेत रिचच्या मैदानावर जबरदस्त मॅच झाली दुसरी मॅच बघण्यासारखी झाली आणि आताची जी मॅच आहे ती भोकरपाडा आणि एका बाजूला मोपाडावाडी अंकित मालुसरे यांच्याकडे जाऊया उमेश शिंदे यांचंही स्वागत इथे करण्यात येईल उमेशजी शिंदे तिसरी मॅच आहे आजच्या काल आपण बघितलं कांढरोली आणि कराडे नंदू प्रतीक 11 कराडे दोन संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालेत पहिली मॅच आज जिंकलेली आहे शिरवली संघाच्या कोपरा संघानं दुसरी आपण बघितली आणि तिसरी जाऊया अंकित मालुसरे यांच्याकडे धन्यवाद महागुरु संतोष चौधरी सर एक हाय व्होल्टेज हाय स्कोरिंग सामना आपण या अगोदर पाहिला आणि नरेंद्र मस्करनं कबुली दिली की पॅनल्टीच्या 2 धावा पहिल्या इनिंगमध्ये ओव्हर थ्रोच्या 102 धावा आणि त्याच पराभवास कारणीभूत ठरल्या अखेर खेळ चांगला राहिला होता याचा अर्थ शिस्त काय असते ज्या वेळेला तुम्ही एखाद्या मोठी टुर्नामेंट खेळता आणि कॉम्प्रोमाइज जर का झाली असती तर कदाचित वावेघरला त्याचा दणका पडला असता पण आपण बघतो आयोजक कठोर राहिले न कॉम्प्रोमाइज करून देता तो खेळ राहिला आणि अखेर तोच जिवारी लागला नारपोली टीमच्या हार्ड लक पण ही मॅच सुद्धा चांगली होईल एका बाजूला निधी 11 जय हनुमान भोकरपाडा त्यांच्या विरोधात एकता मोपाडावाडी या दोन संघाचं जर आपण विश्लेषण केलं तर अगोदरच्या स्पर्धेत मोपाडावाडी संघानं भोकरपाडा संघाला परास्त केलेलं आहे ती रात्रीची वेळ होती आता दिवसा आहेत घरच्या मैदानावरती घरच्या स्पर्धेत खेळ करतील ते भोकरपाडा टीम या दरम्यान अतिशभाई मालुसरे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे त्यांचंही स्वागत आम्ही या ठिकाणी करतो आणि त्यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती यावं जय हनुमान क्रिकेट संघ भोकरपाडा यांच्या वतीनं ऑर्गनाईज करण्यात आलेली स्पर्धा पोयंजे पंचायत समिती विभागीय संपर्क प्रमुख भारतीय जनता पार्टी आदरणीय सचिनभाई दुर्गे पुरस्कृत त्यांची जी सुकन्या आहे निधी हिच्या नावानं ही ट्रॉफी पाहायला मिळते निधी एंटरप्राइजेस 2026 एक धाव घ्यायची की नाही घ्यायची पण अखेर दोनही फलंदाजांनी चकवलं क्षेत्ररक्षकाला असं वाटलं की प्रशांत पवार निघालाय नॉन स्ट्रायकर एंडला चेंडूची फेक झाली गोलंदाजाला वाटलं शुभम पवार इकडे आलाय पण त्यानं हेरलं नाही की प्रशांत पवारनं क्रीज सोडलं होतं आणि अखेर दोनही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप परतलेत डॉट बॉल येतोय मॅच चांगली होईल दोनही टीमला पुनश्च शुभेच्छा देऊया धावफलक स्थिरावलंय 6 या धावसंख्येवरती रितेश सहा चेंडू बॅटच्या टोला लागलाय क्षेत्ररक्षक विशाल पाटील त्या ठिकाणी आहेत चेंडूवरती थांबण्याचा निर्णय त्यांनी घेतला एक धाव मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 7 धावा लागतायत त्या धावफलकावरती 7 धावा आहेत धावफलकावरती मयूर कर्णुक यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण बघतोय स्वर्गीय गोटीराम कर्णुक यांच्या नावानं एकता मोहपाडावाडी आणि दुसऱ्या बाजूनं निधी हिच्या नावानं मैदानावरती उतरलाय तो जय हनुमान भोकरपाडा रितेश तयार आहे रितेशचा हा चेंडू हेलिकॉप्टर लुक दिलाय सक्सेसफुल हा फटका प्रशांत पवार आपली पॉवर दाखवत असताना ठोकतोय या मॅच मधील हा पहिला षटकार तिरंगा ट्रॉफी या खेळाडूंना खरं तर गाजवली होती प्रशांत पवारनं भोकरपाडा संघाला पराभवाचं कारण खरं मात्र तोच ठरला होता खूप चांगली इनिंग त्यानं पेश केली होती आणि इथे आपल्या अंदाजात त्यानं षटकार ठोकलाय अजून एक ऑफ ड्राईव्ह क्षेत्ररक्षणाची व्यवस्था जशी सरकवण्यात आली ना त्याचा फायदा घेतला तो प्रशांत पवारनं आणि त्यानं ठोकलाय लॉंग ऑफ सीमापार षटकार डीजे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय बिनबाद 19 अशी दमदार सुरुवात पाहायला मिळते आणि प्रशांत पवार ज्या वेळेला बॅटिंग करतो त्याचे फटके बघण्यासारखे असतात या मागचं कारण असं फक्त प्रशांत पवारच नाही ज्या फलंदाजाचा बॅट स्पीड वेगानं असतो ना बॅट स्विंग वेगानं असतो त्यांची फलंदाजी बघण्यासारखी असतात आधी पाटीलला दुसऱ्या सत्रात आपण बघू शकाल
त्याचाही बॅट स्विंग अगदी वेगानं तो घेत असतो. कळव्याचा प्रसाद पाटील असेल, असे कित्येक फलंदाज आहेत. आणि जो हेलिकॉप्टर लुकचा षटकार ठोकला ना, अगदी बॅटचा फुल मुकडा त्यानं ओपन केला होता. फुल ॲक्शनमध्ये आपण त्याचा हाय कॉर्डिनेशन पाहिलं, हाताचं कॉर्डिनेशन पाहिलं आणि तदनंतर लॉंग ऑनला क्लिअर करणारा तो देखणा षटकार आपण पाहिला. पहिलं षटक संपलंय. 19 धावा आहेत धावफलकावरती. ज्याच्या नावावरती 2 बाईक राहिल्यात तो शुभम नाईक सद्यस्थितीला स्ट्रायकर एंडवरती येत असताना आणि दुसऱ्या षटकासाठी येतोय तो प्रणित पाटील. खरं तर ज्या वेळेला लाईव्ह लॉट्स कार्यक्रम निखिल बाबर तुम्ही त्या ठिकाणी होतात, महागुरू त्या ठिकाणी होते, भोकरपाडा वासीय त्या ठिकाणी होते आणि आपण पाहिलं की कदाचित असं वाटलं लय डेंजर भोकरपाडा या नावानं संघ मैदानावरती खेळ करेल, पण तसं नाही घडलं. निधीच्या नावानं मैदानावरती खेळ करतायत खरं तर भोकरपाडा संघ. हाफ ट्रॅकर खडे खडे शुभम नाईकचा हा तडाखा ठोकला डीप मिड विकेट सीमा पार षटकार. लगातार 3 विकेटसाठी उद्योजक रामशेठ पवार यांच्या माध्यमातून तब्बल 5,000, निखिल शेठ पाटील उपसरपंच यांच्या माध्यमातून 2,000, एकंदरीत 7,000 रुपयाचं कॅश प्राइज विकेट हॅट्रिकसाठी असेल ते गोलंदाजाला. ऑफ ड्राईव्हचा फटका कव्हर एक्स्ट्रा कव्हर मधून या चेंडूला काढले. षटकारानंतर येतोय चौकार. धावा थांबायचं नाव घेत नाहीये. चौफेर टोलेबाजीला सुरुवात झाली. प्रशांत पवार आणि त्याला साथ देतोय शुभम नाईक. धावसंख्या होतीये 29 धावा आहेत त्या धावफलकावरती. कमालीची बॅटिंग मैदानावरती सादर करत असताना शुभम नाईक आणि साथी फलंदाज प्रशांत पवार. खोलवर पद्धतीचा चेंडू होता. सरळ बॅटना फटका खेचला. 1 धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 30 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. 30 धावा आहेत धावफलकावरती. सुरुवात दमदार आहे, पण इथून पुढे 1-2 विकेट्स धावसंख्याही रोखू शकेल आणि तसा प्रयत्न गोलंदाजांना करावा लागेल. मयूर आज संघही तगडे, धावाही होत आहेत आणि धावा चेस सुद्धा होत आहेत. या अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहिलं, पहिल्या मॅचमध्ये 49 चेस झाल्या, 1 षटक राखत. अतिशजी मालुसरे आमचे पाहुणे, त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. अतिशजी मालुसरे आपलं स्वागत आहे. दुसऱ्या मॅचमध्ये 73चा पाठलाग करताना खूप चांगलं प्रदर्शन राहिलं नारपोली टीमकडून आणि या मॅचमध्ये सुरुवात जरी मोपाडावाडी संघाची चांगली राहिली असली तरी या धावाही चेस होऊ शकतील, पण जास्त धावा झाल्या तर त्या डोईजोड होतात आणि याचा विचार करून आता इथून पुढे गोलंदाजी करावी लागेल ती भोकरपाडा टीमच्या गोलंदाजांना. डॉट बॉल आलाय, 30 वरती धावफलक स्थिरावलाय. प्रणित पाटील दुसरा षटक टाकतोय. स्ट्रायकर एंडला असेल प्रशांत पवार. सरळ बॅटनं क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. लॉंग ऑनला चेंडूला स्टॉप केलं जाईल. 1 धाव मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 31 धावा आहेत धावफलकावरती. निधी 11 जय हनुमान भोकरपाडा आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय गोटीराम कर्णुक, मयूर कर्णुक यांनी पुरस्कृत केलेला हा एकता मोपाडावाडी. लुफिंग फुलटॉस होता. खरं तर नीटचा संपर्कच झाला नाही. भरपूर प्रमाणात दूर राहिले फलंदाज. मैदानावरती असेल पाणी. 2 षटकांचा खेळ संपलाय. बिनबाद 31. अंकित, मी आदरणीय आमचे अतिशजी मालुसरे यांना विनंती करतोय की सचिनभाई दुर्गे आपली वाट पाहत आहेत. तुम्हाला विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. नरेशजी मुने बघा नाराज होणार नाहीत, कारण जबरदस्त खेळ त्यांच्या टीमने पण केला नारपोली संघानं. तन्मयीचे आमचे नरेशजी मुने 15 तारखेला पुन्हा एकदा मला वाटतं ते टीम त्यांच्या खेळणार आहेत आणि SDP ट्रॉफीमध्ये पण त्यांची टीम खेळणार आहे. ते आमचे नरेशजी मुने यांचं पुन्हा एकदा स्वागत. अतिशजी मालुसरे यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. या निधी एंटरप्राइजेस ट्रॉफीमध्ये आपलं स्वागत आहे. सचिनभाई दुर्गे आपली वाट पाहत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 15.50च्या सरासरीने 31 धावा धावफलकावरती आपण बघतोय. प्रशांत पवार ज्यांना अद्यापर्यंत 2 षटकार ठोकलेत, तो खेळतो वैयक्तिक 2 सिंगल, 2 षटकारांच्या साह्यानं 14 या धावसंख्येवरती. साथी फलंदाज शुभम नाईक
2 चौकार 1 षटकार 2 सिंगलच्या साहाय्याने वैयक्तिक 16 धावसंख्येचं योगदान त्यांना अद्यापर्यंत दिलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 31 या धावसंख्येवरती पोहोचला आहे. तो प्रथम फलंदाजी करत असताना एकता मोपाडावाडी संघ. सनी शिंदे मंगेश शिंदे यांचे सुपुत्र सनी मंडप डेकोरेटरचे सनी शिंदे हे सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय करतात. स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचंही स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. त्यांची सुद्धा स्पर्धा गाजली. मैत्री ट्रॉफी डे नाईटची ती स्पर्धा होती 24 जानेवारीला. तदनंतर 26 जानेवारीला तिरंगा ट्रॉफी आपण पाहिली, ती सुद्धा स्पर्धा गाजली. आणि ही 2 दिवस आणि रात्रीची स्पर्धा 2 दिवसात डे नाईट. एकंदरीत 32 संघांचा समावेश. काल 16 संघांमधून स्वर्गीय नंदू प्रतीक 11 कराडे संघ पुढे आला. सी गटामधून. डी गटामधून भार्गवी 11 कांड्रोली संघ सुपर 4मध्ये पोहोचला. आज पहिला सामना जिंकलाय शनिकृपा कोपरा या टीमनं. दुसरा सामना जिंकला जय सेवालाल वावेगर संघानं. आणि तिसरी लढत मैदानावरती आपण बघतोय भोकरपाडा आणि त्यांच्या विरोधात मोहपाडावाडी. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आदी पाटील. आदी पाटील पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेचलाय. खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होते 32. मोठे फटके आता रोखलेत. खरं तर प्रणित पाटीलवरती जरूर आक्रमण झालं होतं, पण तदनंतर कमबॅक केला आणि या षटकात सुद्धा चांगली कामगिरी करतोय तो गोलंदाज आदी पाटील. 32 धावा आहेत धावफलकावरती. आधी तयार आहे. फुलर लेंथ खराब चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार. फुल टॉस वरती फुल टोल वसूल करणारा हा लांबलचक शुभम नाईकच्या बॅटमधून षटकार. जसं आज सगळे रेकॉर्ड मला वाटतं ब्रेक होतील. जास्तीत जास्त धावा होताना आपण बघतोय. 6 धावांच्या बरोबरीने 38 धावा आहेत धावफलकावरती. ऐवा झेल जो प्रेक्षक घेईल अद्यापर्यंत कोणीच घेतलेला नाहीये, त्यासाठी सायकल आहे. प्रयत्न सुद्धा प्रेक्षकांनी करायला पाहिजेत, कारण जर का एकच झाला तर बिनविरोध सुद्धा जाऊ शकते सायकल. काल एकही झाला नाही. मागच्या मोपाड्याच्या टुर्नामेंटमध्ये जवळजवळ 15 ते 16 ऐवा झेल झाले आणि ऐवा झेल मयूर पाटील इतके झाले की आयोजक सुद्धा कंटाळले आणि अखेर ते बंद करण्यात आले. कारण एका ऐवा झेलला 800 जात होते, 1200 होते आणि इथे मात्र पर झेलसाठी ऐवा झेलला 200 तर आहेतच, पण त्याचबरोबरीने जर का एकच झाला लकी ड्रॉला आपण बघतोय सायकल सुद्धा आहे. आणि सायकलची किंमत ही सगळ्यांनाच ठाऊक आहे. कधी कधी एखाद्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये डेच्या मालिकावीर म्हणून सायकल असते, इथे ऐवा झेलला सायकल आहे. प्रेक्षक प्रयत्न करा. अगोदर बॅट फिरली. खरं तर अपील केली जाते. आत्मविश्वासाची कमी आहे. डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल 39 या धावसंख्येवरती. अगोदर बॅट फिरली, चेंडू धीम्या गतीने आला आणि ते चकला तो फलंदाज प्रशांत पवार. 39 धावा आहेत धावफलकावरती. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे एक षटक बाकी असेल. बिनबाद 39. दमदार सुरुवात आहे. खोलवर खोदून काढलाय. सिलीमेडामधून वाटचाल करतो वायडिशच्या दिशेनं. 1 धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 40 धावा लागतायत त्या धावफलकावरती. शांत संयमी वेळेला आक्रमण आणि ही सिच्युएशन राहिली संपूर्ण सत्रामध्ये. शांत डोक्यानं खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय सलामीच्या जोडीकडून. तिसरी लढत आपण मैदानावरती बघतोय. तिसरा षटक सुरू आहे. या षटकातील हा शेवटचा चेंडू स्लॉट मध्ये त्याला फेकलाय शुभम नाईकनं आउट ऑफ द प्लॉट. षटकाराच्या बरोबरीने 3 षटकांचा खेळ संपला आणि धावफलक पोहोचलंय ते 46 या धावसंख्येवरती. अजूनही एक षटक बाकी असेल. तत्पूर्वी मी विनंती करतोय निखिल 11 बेलवली आणि त्यांच्या विरोधात असेल अल्पेश 11 लवजी. बेलवली संघाचे कर्णधार आणि लवजी संघाचे कर्णधार आपण टॉससाठी यायचंय. इनिंग ब्रेकमध्येच टॉस होईल याची दक्षता घ्या.
एखादा कर्णधार हजर असेल, दुसरा जर का नसेल तर हजर कर्णधाराला टॉसविन दिला जाईल. दोनही कर्णधार इनिंग ब्रेकमध्ये नसतील तर षटकांची कपात सुद्धा होऊ शकते. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिलं षटक टाकलं रितेश आगिवलेनं, त्यानं धावा खर्च केल्या 19. दुसरं षटक टाकलं प्रणित पाटीलनं, त्यानं धावा खर्च केल्या 12. 2 षटकानंतर 31 होत्या. तिसऱ्या षटकासाठी आला आधी पाटील, त्यानं धावा खर्च केल्या 15 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15.33च्या सरासरीनं धावसंख्या झाली धावफलकावरती 46. शेवटचं षटक बाकी असेल. सलामीची जोडी चांगला खेळ मैदानावरती करते. 60-65 पर्यंत जर का रोखलं ना तर या धावाही चेस होतील, धावांचाही पाठलाग होईल. आणि तशी बॅटिंग ऑर्डर भोकरपाडा टीमकडे आहे. प्रणित पाटील असेल, आधी पाटील असेल, दीप असेल, करण असेल, कित्येक चांगले फलंदाज या स्क्वॉडमध्ये दिसून येत आहेत. शेवटचा षटक टाकण्यासाठी आता गोलंदाजीला येतोय तो यश पाटील. वाईड बॉल. बेलवली संघाचे अजय पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. बेलवलीचे अजय पाटील यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या. निखिल पाटील आपली वाट पाहतात आणि निधी एंटरप्राइजेसमध्ये आपलं स्वागत आहे. काल मला वाटतं अजय पाटील माथेरानला होते. आयकॉनची टुर्नामेंट त्यांनी चॅम्पियनपद पटकावलं. सुशांत मोकलच्या स्क्वॉडमध्ये अजय पाटील यांना आपण पाहिलं आणि त्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. त्यांनाही आपण विनंती करूयात. पण दोनही कॅप्टनला विनंती असेल, बेलवलीचे कॅप्टन आणि अल्पेश 11 लवजी टीमचे कॅप्टन, आपण टॉससाठी यायचे. इथे चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 51. धावा धावफलकावरती. 5 चेंडू बाकी आहेत पहिल्या सत्रातील. खूप चांगला खेळ राहिलाय सलामीच्या जोडीकडून प्रशांत पवार आणि शुभम नाईक. हा फटका फसलाय हवेत. प्रणित पाटील चेंडूला जज करतायत. सोपा झेल त्या ठिकाणी कॅरी केला जातो आणि अखेर ब्रेक थ्रू मिळतोय. पहिला धक्का प्रशांत पवारच्या रूपात खऱ्या अर्थानं आपण बघतोय मोपाळवाडी टीमला. डीजे कालच्या तुलनेत आज भरपूर धावा होत आहेत. मयूर अगोदरच्या मॅचनं जो महिनाभराचा माहोल होता ना तोच माहोल अगोदरच्या मॅचनं निर्माण केला आणि आज प्रत्येक संघ प्रत्येक खेळाडू सांगतोय की आज मजा येईल. आज रंगतदार सामने आपल्याला पाहायला मिळतील. वाईट बॉलचा इशारा. आज जितके जास्त षटकार चौकार येतात त्याहीपेक्षा पंचांची कसरत जास्त प्रमाणात होते. ऊनही भरपूर आहे पण त्यांना या रखरखत्या उन्हात कवायत करण्यास भाग पाडतायत भरपूर गोलंदाज. कारण कित्येक वाईट बॉल कालपर्यंत आपण सुरुवात केली तेव्हा 38 होते, अद्यापर्यंत 64 झालेत. याचा अर्थ किती वाईट चेंडू या 3 मॅचेसमध्ये आलेत. स्विच हिट. अफलातून अविश्वसनीय अप्रतिम मयूर पवारची ही पॉवर थेट रस्त्यावरती येतोय. षटकार. जवला मयूर पवारांना अफलातून. धावसंख्या झाली धावफलकावरती 58. बेलवलीचे कॅप्टन आलेले आहेत. मी लवजीच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण यायचंय. आउटफील्ड टणक आहे आणि त्या कारणास्तव चेंडू थांबणार नाहीये. 1 बाउन्स बाउंड्री लाईन पलीकडे येतोय हा चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 62. बासष्ट धावा आहेत धावफलकावरती.
यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल आणि टॉस करण्याची विनंती सन्माननीय नरेशजी आगिवले यांना आम्ही करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस त्या ठिकाणी करायचे. धावचित विकेट या ठिकाणी गमवावी लागेल. नवीन फलंदाज मैदानावरती यायचे. शेवटचा चेंडू आता बाकी असेल आणि धावसंख्या स्थिरावले 62 या धावसंख्येवरती. आदरणीय नरेशजी आगिवले यांच्या हस्ते टॉस या ठिकाणी करण्यात येतोय. लवजी आणि एका बाजूला बेलवली. नरेशजी आगिवले उद्योजक आमचे आणि टॉस या ठिकाणी करतायत. बेलवली आणि लवजी आणि शेवट गोड केलाय का इकडे. शेवटच्या चेंडूवर पण आलाय षटकार शुभम नाईक. निखिल 11 बेलवली आणि लवजी अशी दोघांमध्ये नरेशजी आगिवले यांच्या हस्ते टॉस करण्यात आलेला आहे. टॉस कोण जिंकलाय. लवजी संघानं टॉस जिंकलाय. अंकित किती झाले बघ. पहिलं सत्र संपलंय. 68 धावा धावफलकावरती. 24 चेंडू 69चा पाठलाग भोकरपाडा टीमला दुसऱ्या सत्रात करावा लागेल. अडुसष्ट धावा आहे धावफलकावरती. 68. भोकरपाडा टीमला 80% इथे पाहुणे त्यांचे गावची सगळी मंडळी सपोर्ट करतात. खरं तर 20% पण सपोर्ट मोपाडावाडीला असेल. काही मोपाडावाडीच्या बाजूने, काही भोकरपाड्याच्या, काही क्रिकेटच्या बाजूने असतील. एक रिवर्सचा जो षटकार मारला बघण्यासारखा होता मयूरनं पण. इथे आमचे आदरणीय अतिजी मालुसरे यांचं या ठिकाणी आगमन आणि अजय पाटील या मान्यवरांचं इथे स्वागत आहे या ट्रॉफीमध्ये. अडुसष्ट धावा झालेल्या आहेत आणि भोकरपाडा संघाला 69 करायचे आहेत. खरं तर व्यासपीठावर सगळीच मंडळी भोकरपाड्याची होती आणि मोपाडावाडी संघाचे फलंदाज खरं तर षटकार चौकार बरेचसे त्यांनी मारलेले आहेत. थोडेसे पाहुणे सगळे टेन्शनमध्ये होते पण भोकरपाडा संघाची पण फलंदाजी चांगली आहे. आणि या मैदानावर मागाशी बघितलं ना आपण 73 धावांचा पाठलाग पण एक चेंडूमध्ये 6 धावांची गरज होती. इथे मी विनंती करतोय आदरणीय सचिनभाई दुर्गे यांना की आतिजी मालुसरे यांचा त्यांनी इथे सन्मान करावा. भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत. उपसरपंच पण आता होणार आहेत आणि आतिजी मालुसरे यांचा सन्मान या ठिकाणी करण्याची विनंती मी सचिनभाई दुर्गे यांना या ठिकाणी विनंती करतोय. सचिनभाई दुर्गे खरं तर थकतच नाही आहेत. इकडून तिकडे तिकडून इकडे एका जागेवर ते बसू पण शकत नाही. तुम्ही पैज लावा पाहिजे 11,000ची. 11,000ची पैज लावत आहे. 1 तास तरी एका जागेवर त्यांनी बसून दाखवावं. असे हौशी आणि सगळ्यांकडे लक्ष आहे. सगळ्यांचं स्वागत करतायत. आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य करतायत. मी आता त्यांना विनंती करणार आहे की आतिजी मालुसरे यांचा त्यांनी सन्मान करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाकडे निघालेली आहे. आज आपण बघितलेल्या आहेत भरपूर धावा होत आहेत. पहिली मॅचमध्ये पण आपण बघितलं तर थोड्या कमी होत्या. पहिल्या मॅचला किती होत्या रे. पहिल्या मॅचला 49 होत्या. 48 होत्या पहिल्या मॅचमध्ये. दुसऱ्या मॅचमध्ये आपण 71 बघितल्या. तिसऱ्या मॅचमध्ये आता 68 झालेल्या आहेत. आणि मला थोडे खेळपट्टी तापले की काय अमोल पडवळ.
खेळपट्टी तापले. काल एवढ्या रन येत नव्हत्या. कालचा हायेस्ट 68 होता ना, आज 71चा आहे. आणि जाऊया आपण आतिश मालुसरे यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. लोणिवलीचे आहेत. आतिश मालुसरे म्हटलं की लोणिवली आणि पाटील म्हटलं की बेलवली. लोणिवलीचे आमचे पाहुणे आतिशजी मालुसरे यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. सचिनभाई दुर्गे या स्पर्धेचे मुख्य आयोजक. निधी एंटरप्राइजेस ट्रॉफीमध्ये आपलं स्वागत आहे. त्यानंतर बेलवलीचे आमचे अजय पाटील, बेलवली गावचे आमचे सितारे अजय पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. अजयजी पाटील यांचा सन्मान, अजय पाटील यांचा सन्मान. आणि जाऊया मॅचकडे. अंकित मालुसरे यांच्याकडे कॉम्बॉक्समध्ये. पुढची मॅच असणार आहे ती बेलवली निखिल 11 बेलवली आणि गावदेवी बेलवली निखिल 11 आणि त्यांच्यासमोर लवजी ह्या संघ असणार आहे. अल्पेश 11 लवजी आणि त्यांच्यासमोर गावदेवी निखिल 11 बेलवली अशी मॅच जबरदस्त होणार आहे. इथे आपण 69चा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी भोकरपाडा संघाची मैदानात आलेली आहे. अंकित मालुसरे यांच्याकडे आपण जातोय. धन्यवाद. एक धाव फलकावरती लागते. खरं तर अजय पाटील यांचा सन्मान नुकताच आपण केलेला आहे. मागच्याच वीकमध्ये किरवलीच्या स्पर्धेत, कर्जत किरवलीच्या स्पर्धेत आपल्या करिअरमधील 6वी बाईक त्यानं पटकावलेली आहे. काल ते माथेरानला होते, तिथेही आयकॉनची टुर्नामेंट त्यांनी गाजवली. एक धाव घ्यायची की नाही घ्यायची अशा द्विधा मनस्थितीमध्ये अखेर एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती 2. दोन धावा लागत आहेत धावफलकावरती. 24 चेंडू आणि 69चा पाठलाग करायचा आहे तो निधी 11 जे हनुमान भोकरपाडा टीमला. बॅकफुटला गेले, जागा बनवली. खरं तर आपण बघतोय अंधराईचा फटका, चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 6. पण 69चा पाठलाग करायचा आहे भोकरपाडा टीमला. शुभमचा हा चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोहोचलेत. हा झेल कॅरी केला जातो आणि पहिला धक्का प्रणित पाटीलच्या रूपात निधी 11 जे हनुमान भोकरपाडा टीमला. पहिली विकेट या ठिकाणी स्वस्त्यात गमावली जात आहे प्रणित पाटीलच्या रूपात. एक चौकार जरूर त्यानं ठोकला होता. वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती तो बाद होतोय. एकूण धावसंख्या आहे धावफलकावरती 6. 69चा पाठलाग करायचा आणि थर्ड अंपायर गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे. चला तिसरे पंच. सचिनभाई दुर्गे यांच्याकडनं षटकारांची हॅट्रिक. भोकरपाड्याच्या कुठल्याही फलंदाजाने षटकार हॅट्रिक जर केली तर 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. आणि निखिल पाटील यांच्याकडनं 1000 रुपये आणि आमच्याकडून शुभेच्छा. आणि आमचे राम पवार यांच्याकडनं 500 म्हणजे 2500, 5000 म्हणजे 7000चं बक्षीस लागलेलं आहे भोकरपाड्यासाठी. बक्षीस मोठं आहे, धावाही मोठ्या बनवायचे आहेत. खरं तर भोकरपाडा टीमच्या फलंदाजांना 69चं कडवं आव्हान आहे आणि विशेषतः धावांचा पाठलाग करताना विकेट्स राखून धावा जमवण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागतो. पण पहिली विकेट लवकरच गमावले.
आणि गोलंदाजी चांगली होते शुभम नाईक. बॅकवर्ड क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, पण त्या अगोदर चेंडू सीमा पार जातोय चौकारासाठी आणि या चौकाराच्या बरोबरीने पहिलं षटक समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-10 धावसंख्या धावफलकावरती. शेवटच्या आता 18 चेंडू बाकी, 59 धावसंख्येची गरज. आधी पाटीलने जर का 3 षटकार लगावले तर संपूर्ण भोकरपाडा टीमसाठी मानदेशी मट्टा डॉक्टर नागोरी यांच्या माध्यमातून दिला जाईल. भोकरपाडा टीमसाठी असेल. पारितोषिक तिकडे लावलेले आहेतच, कॅश प्राइज. सामना जिंकला तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज प्रकाशदादा पाटील यांच्या माध्यमातून देण्यात येईल भोकरपाडा टीमसाठी. शैलेंद्र पाटील चौकार षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. मागच्या बाजूला आधी पाटील वरती आता सगळी दारोमदार आहे. हा चौकार आला आणि या चौकाराच्या बरोबरीने धावफलक पोहोचतय 14 या धावसंख्येवरती. विजय शेवटच्या आता 17 चेंडू बाकी आहेत, 55 धावसंख्येची गरज. कसलखंडची स्पर्धा आता आधी पाटीलला आठवावी लागेल. त्याहीपेक्षा ज्या पद्धतीने बॅटिंग करत होता वावरल्याच्या नाईट स्पर्धेत तसा खेळ त्याला करावा लागेल. कित्येक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. आक्रमण हे त्याचं वैशिष्ट्य राहिलंय आणि जर का आक्रमण त्यानं सादर केलं, सिद्ध केलं, शेवटपर्यंत तो खेळपट्टीवरती थांबला तरी अंतरही चेस होऊ शकतं. शेवटचे 17 चेंडू 55 धावसंख्येची गरज. आपटी बार बाउन्स केलं, खांद्याचा वापर करतोय गोलंदाज सिद्धार्थ पवार. अनुभवी आहे, जुना जाणता. यापूर्वी कित्येकदा पहिलं षटक तो टाकत असायचा, पण शुभम नाईकनं पहिलं षटक टाकलं. सिद्धार्थला आपण बघतोय दुसऱ्या षटकासाठी. खूप चांगला चेंडू त्यानं हाताळलाय. 16 चेंडू 55 ची गरज. अप ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. ऑन स्क्रीन चौकार. खूप चांगले प्रयत्न राहिले होते क्षेत्ररक्षकाचे, पण अखेर पाय स्किट होताना आपण पाहिला. चौकार आलाय. चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 18. शेवटचे आता 15 चेंडू बाकी आहेत, 51 धावसंख्येची गरज. खोलवर पर्यायच नव्हता आधीकडे. डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल 18 या धावसंख्येवरती. शेवटचे आता 14 चेंडू 51 धावसंख्येची गरज. निधी 11 भोकरपाडा आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय गोटीराम कर्णुक एकता मोहपडावाडी. अजून एक डॉट बॉल येतोय. जसजसे चेंडू निर्धाव जातील ना तसतसं धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर वाढताना पाहायला मिळेल. शेवटचे आता 13 चेंडू बाकी आहेत, 51 धावसंख्येची गरज. इथे हा स्ट्रोक फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली हा झेल कॅरी केला जातोय. प्रशांत पवार त्या ठिकाणी होता. हा झेल टिपलाय आणि ज्या आशा अपेक्षा होत्या त्या आता भंग पावतायत. फलंदाज आदी पाटील बॅक टू द पॅव्हेलियन.
पारितोषिक लावण्यात होतं आलेलं षटकारासाठी ते आता ऑफ केलेलं आहे. शेवटचे आता 12 चेंडू बाकी आहेत. 51 धावसंख्येची गरज. यानंतर निखिल 11 गावदेवी बेलवले आणि त्यांच्या विरोधात अल्पेश 11 लवजी अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. अल्पेश थरकुडे याच्या नावानं गेली कित्येक वर्ष लवजी संघ मैदानावरती खेळ करतो आणि त्यांना आव्हान असेल निखिल पाटील यांनी पुरस्कृत केलेला बेलवली संघाचं. शेवटचे 12 चेंडू 51 धावसंख्येची गरज. तिसरा षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला येतोय तो गोलंदाज मयूर पवार. यश पाटील आणि त्याच्या बॅट मधून आलेला हा षटकार. शेवटचे आता 11 चेंडू उर्वरित बाकी आहेत. 45 धावसंख्येची गरज. डीजे यश पाटीलनं षटकार ठोकला. 11 मध्ये 45 बाकी आहेत. किमान 7 षटकार 11 चेंडूमध्ये मारावेच लागतील जिंकायचं असेल भोकरपाडा टीमला. मयूर पवारच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. आयवा झेलसाठी सायकल आपण बघतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. विकेटच्या बाजूला चेंडू रेंगाळत राहिलाय. एक धाव बॅटच्या साह्याने मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 25. 25 धावा आहेत धाव फलकावरती. शेवटचे आता 10 चेंडू बाकी आहेत. 44 धावसंख्येची गरज. स्ट्रेट हिट. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. हा झेल टिपला जातो आणि फलंदाज रितेश आगिवले बाद. रोहिदास दलवी वडगाव यांच्याकडून सचिन भाईंच्या या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. निधी इंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 काल कित्येक पाहुण्यांची रेलचेल कित्येक पाहुण्यांची मांदी आली आपण या मैदानावरती पाहिली आणि आजच्या रात्रीमध्ये सुद्धा आजच्या दिवसात रात्रीमध्ये सुद्धा कित्येक पाहुणे आपल्याला येताना पाहायला मिळतील. त्यांचंही आपण स्वागत करूया. साहिल शिंदे यांच्याकडून करण पाटीलच्या 3 षटकारासाठी 1000चं कॅश प्राइज. समोरच्या दिशेनं कॅरेबियन स्टाईलनं पण इथे काय घडलं. चौकार. शेवटचे 8 चेंडू 40 धावसंख्येची गरज. हताशे निराशे कोसतोय आतल्यात स्वतःला की नीटचा संपर्क झाला नाही. शेवटचे आता 7 चेंडू बाकी आहेत. 39 धावसंख्येची गरज.
कडक स्वीट साऊंड, गोड आवाज, झेल ड्रॉप. प्रेक्षकांकडून झेल 3 षटकं संपली. धावसंख्या झाली 36. शेवटचे 6 चेंडू 33 गणेश, धावांची गरज आहे. यशने अजून एक षटकार मारला तर आमच्या गणेशजी पाटील यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. महागुरु खरं तर प्रेक्षक झेल पर्यंत पोहोचले पण होते. असं वाटलं की सहज झेल कॅरी केला जाईल, पण चेंडू सुद्धा प्रेक्षकांच्या हातात जायचं नाव घेत नाही. अंकित, त्या 2 सायकली लावल्यात ना शैलेंद्र पाटील, आणि दुसरी कोणी लावले? हा, शैलेंद्र पाटील मांडू. लिंबू पण आहे त्यांच्याकडे. एकही झेल आतापर्यंत 17 मॅच झाल्या, एक पण झेल पकडत नाही कोण. हे मैदान आता टाटा पॉवरचं झालंय, पूर्वी भूतबंगलाच होतं. करणने 2 षटकार मारले तर निखिल पाटील यांच्याकडनं 1000 रुपये आणि सचिन भाई यांच्याकडनं 1000 रुपये. शेवटचे 6 चेंडू 33 धावसंख्येची गरज. किमान एकतरी ऐवा झेल झाला पाहिजे, ही आपली सुद्धा अपेक्षा आहे. आणि जर नाहीच झाला तर पंचांचा पॅनल असेल, लाईव्ह वाल्यांचा पॅनल असेल, कॉमेंटेटर, स्कोरर यांचा पॅनल, या सगळ्यांच्या चिठ्ठ्या आपण टाकूत. आणि बिनविरोध आमची तर तयारी आहे दुरूला द्यावी. दुरूला गरज आहे, पण योगायोगाने जर तुमचीच निघली तर सोन्याहून पिवला. शेवटचे 6 चेंडू 33 ची गरज आहे. फुलर लेन समोरच्या दिशेनं प्रथम पवार आहेत का त्या ठिकाणी? आहेत, आणि घेतलाय. प्रथम पवार अगोदर पोहोचले नव्हते, आता पोहोचलेत आणि त्याने घेतलेला ऐवा झेल. चला कुपन जमा करा, कुपन नाव द्या. प्रथम आपण यायचंय. तिकडे टेंबा बहुमा पण होते आमचे छोटे दीपक, पण प्रथम त्यांच्यापेक्षा उंच आहेत बघा. पहिला झेल करता प्रथम पवारनं पकडलेला आहे. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. 17वी मॅच आहे आपली आणि पहिला झेल या ठिकाणी पकडलाय. अजून एक करण पवारकडे गुणवत्ता. सचिन भाई, करण पाटील लगातारचा दुसरा. 4 मध्ये 21 मॅच कायम आहे. आपण मॅच वरून खरं तर हटलो, पण 2 षटकारांनी जान होतले. अंकित करता निखिल पाटील आणि सचिन भाई दुर्गे यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. तिसरा आला तर साहिल शिंदे यांच्याकडून 1000. हाफ ट्रॅकर, बॅटची कडा, गली आणि थर्डमॅन मधून चेंडू निघालाय. स्टॉप केलाय. एक धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न का नाही? 4-21 चं समीकरण होतं. आता 3 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. स्ट्रेट हिट, कार्पेट, याचा अर्थ औपचारिकता आता दिसून येते. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 49 ची गरज. 19 ची गरज आहे. धावा संख्या झाले 50. 49 होत्या, 50 धावा आहे. धाव फलकावरती 19 ची गरज आहे. एक धाव या ठिकाणी मिळते. भरपूर धावा उभारल्या खरं तर मोपाडवाडी टीमनं. 68 आणि 69चा पाठलाग करताना सुरुवात खराब झाली. सुरुवातीच्या 2 षटकात धावाच आल्या नाहीत, केवळ 18 धावा आल्या. तिथे जर का 25-30 पर्यंत
पोहोचला असता बोकरपाडा संघ तर हा सामना त्यांनाही सोपा होता, पण अखेर हा चौकार जरी आला असला तरी हा सामना जिंकला आहे तो एकटा मोपडावाडी संघानं. स्वर्गीय गोटीराम कर्णुक मोपडवाडी संघानं हा सामना जिंकलेला. हार्दिक अभिनंदन आणि मनापासून आभार बोकरपाडा टीमचं. मॅन ऑफ द मॅच शुभम नाईक. बॅटिंग करताना 11 चेंडू फेस केले, 4 षटकार, 2 चौकार, 35 धावांची इनिंग त्यानं साकारली आणि गोलंदाजी करताना 1 विकेट, प्रणित पाटीलची महत्त्वपूर्ण 1 विकेट त्यानं प्राप्त केली. शुभम नाईक ठरलाय मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच शुभम नाईक. आणि आमचे हरीश कानडे जे आमचे पाहुणे आहेत त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. हरीशजी कानडे आणि किशोरजी पाटील भोकरपाड्याचे आमचे विभाग प्रमुख